थोडक्यात फ्रस्ट्रेशन म्हणजे काय तर उद्दिष्ट प्राप्तीमधील अडथळ्यांमुळे होणारी मनाची अस्वस्थता म्हणजे फ्रस्ट्रेशन. म्हणजे एक उदाहरण अगदी थोडक्यात जर का डिस्कस असं करायचं झालं, हे नेहमीच आणि अनेकदा अनुभव पण आलेला आहे म्हणून हेच उदाहरण पहिल्यांदा डिस्कस करतो. आणि मग त्या अनुषंगाने इतरही अनेक एक्झाम्पल्स रिलेट असे करता येतील आपल्याला. साधारणपणे आपल्याला ऐकून माहितीये किंवा आधीचे काही अनुभव आहेत की नाशिक ते पुणे हा प्रवास साधारण 5 ते 6 तासाचा आहे. ते गृहीत धरून आपण इथून नाशिकमधून 6 वाजता बसमध्ये बसलो. आपली अपेक्षा होती की आपण 12 वाजता तिथे पोचू. ह्या विचारामध्ये आपण 6 वाजता त्या बसमध्ये बसलो. 7, 7:30 पर्यंतचा प्रवास आपला अगदी व्यवस्थित होता. 7:30ला त्या संगमनेरच्या पुढे थोडंसं ट्रॅफिक जाम लागलं. आपली बस 15-20 मिनिटं आता लेट होतीये. अंदाज आला आपल्याला की मी जिथे 12ला पोचणार होतो आता मी तिथे 12:30 किंवा पाऊणला पोचेन. मग थोडंसं चकचूक वगैरे काहीतरी आपलं झालं तिथे बसमध्ये बसल्या बसल्या. 9:30-10ला पुन्हा ट्रॅफिक जाम लागला, जो आता अर्ध्या तासाचा आहे परत. आता लगेच माझी आणखीन पुढची गणितं सुरू झाली की जिथे मी 12 मग पाऊण, आता पाऊणच्या ऐवजी मी 1:15 किंवा 1:30ला पोहोचेन. आता मी आणखीन अस्वस्थ झालोय. आणि 11:30च्या आसपास त्या राजगुरुनगर किंवा चाकणला अजून मोठं ट्रॅफिक लागलं. आता मात्र माझी भरपूर चिडचिड व्हायला लागली. मग त्या ड्रायव्हरने गाडी अशीच चालवली. तो मगाशी रस्ता होता पण हा हळूच चालवत होता. इतर गाड्या कशा चालवतात, ही मंत्री लोक रस्ते कधी बनवणार. मग मी 6च्या ऐवजी 5:30च्या बसमध्ये बसलो असतो तर, किंवा घरच्यांना सांगत होतो मी आदल्याच दिवशी जाऊन बसतो तिथे, म्हणजे मग हे काही झालंच नसतं. असं हळूहळू हळूहळू आपली आणखीन चिडचिड होते. म्हणजे एकीकडे आपल्याला माहितीये की जे काही माझं ते एंड गोल आहे मी तिथे पोचणार आहे. पण ते पोचत असताना मध्ये अडथळे किती येतात. त्या अडथळ्यांमुळे तिथे पोचण्याचा जो एक विशिष्ट कालावधी जो मी ठरवला होता किंवा अपेक्षित केला होता, तो कालावधी आता लांबतोय ती अडथळ्यांमुळे. म्हणून आपण जे अस्वस्थ होतो त्याला फ्रस्ट्रेशन म्हणतात. आणि ह्या फ्रस्ट्रेशनलाच जोडून पुढे अग्रेशन पण येतं. सोशल सायकोलॉजी मधली ही कन्सेप्ट आहे, फ्रस्ट्रेशन अग्रेशन हायपोथेसिस. ते फ्रस्ट्रेशन जर का अशा फक्त प्रवासापुरतं असेल, 1-2 दिवसापुरतं जर का फ्रस्ट्रेशन असेल, तुलनेनं आपण ते सहन करतो. पण जास्त चिडचिड कधी होते की 2019 मध्ये मी असं ठरवलं होतं किंवा मला असं वाटत होतं की 2022 मध्ये अमुक अमुक एक गोष्ट मी घेईन. पण 2020-21ला जो काही कोविड आला किंवा लॉकडाऊन आलं, आता 2022ची गोष्ट मला 2026ला घेता येणार आहे. आर्थिक गणित जी काही एकूण डिस्टर्ब झाली त्याच्यामुळे आता माझी चिडचिड वाढली. आधी अस्वस्थ होतो, मग चिडचिड झाली. ही चिडचिड जर का दीर्घकाळ अशी टिकली तर त्याचं रूपांतर पुढे आक्रमकतेमध्ये होतं. मागच्या वर्षी त्या विम्बल्डनच्या ज्या एकूण मॅचेस झाल्या टेनिसच्या, खूप चांगला नावाजलेला तो प्लेयर रॉजर फेडरर म्हणून, फायनलमध्ये तो जेव्हा हरला तेव्हा रागाच्या भरात त्यांनी त्याचं रॅकेट फेकलं. ते फेकलं त्या एकूण खेळाच्या नियमानुसार त्याला
केवळ रॅकेट फेकलं म्हणून 7 कोटीचा दंड बसला. त्याची अस्वस्थता किंवा त्याचं फ्रस्ट्रेशन किती असेल कल्पना करा. स्थिरम सुखम आसनम हे तत्व कुठे येतं? चित्तशुद्धी नावाची संकल्पना कुठे आहे? स्वाध्याय कुठे आहे? आणि अस्वस्थता कुठे आहे? अस्वस्थतेला आपल्या मानसिकतेची जी प्रतिक्रिया आहे ती कशी बदलत जाते? आणि जेव्हा अशी अस्वस्थता येते तेव्हा आपल्या समोर कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात किंवा द्वंद्व, संघर्षही म्हणू शकतो त्याला. ते संघर्ष कसे असतात तर त्याचे हे 4 प्रकार आहेत. अप्रोच अप्रोच कॉन्फ्लिक्ट किंवा टेक्निकल मराठी भाषेमध्ये प्रगमन प्रगमन, म्हणजे दोन अशा गोष्टी की ज्या दोन्ही गोष्टींमध्ये फायदेच फायदे आहेत, पण मला एकच गोष्ट निवडायची आहे. दोन्ही गोष्टी जमेच्या आहेत. उदाहरणार्थ, जिलबी आवडतीये आणि गुलाबजाम पण आवडतोय, पण त्या बुफेमध्ये तो माणूस म्हणतो, सर तुम्ही एकच काहीतरी गोड घेऊ शकतात. आलं कॉन्फ्लिक्ट माझ्या समोर. अरे आता मी नेमकं काय घेऊ? हे सोडवायला थोडंसं सोपं असतं. अव्हॉइडन्स अव्हॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे असं द्वंद्व की जिथे दोन्ही गोष्टींमध्ये तोटेच आहे, पण तरीही एक गोष्ट आपल्याला निवडावीच लागते. आगीतून फोफाट्यात अशी जी मराठीत म्हण आहे, किंवा दगडापेक्षा वीट मऊ असं जे आपण म्हणतो, इकडे आड तिकडे विहीर, हा पण एक शब्द ही पण एक म्हण आहे. ना कारल्याची भाजी आवडते ना कोबीची आवडते, पण कुठली तरी एक भाजी खावीच लागणार आहे आता. द्वंद्व आलं, अस्वस्थता आली तिथे. तिसरा मुद्दा म्हणजे प्रगमन वर्जन संघर्ष, अप्रोच अव्हॉइडन्स. आता ह्याला म्हण म्हणजे असं की धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. किंवा ते लहान मुलांच्या बाबतीत असतं की एखादं खेळणं तर आवडतंय त्याला, पण त्या खेळण्याचा जो आवाज आहे तो आवाज मात्र नको असतो. तर नेमकं काय करायचं? आली अस्वस्थता, आली तिथे फ्रस्ट्रेशन आलं. गाडी तर घ्यायची आहे मला, पण आमच्या पार्किंगमध्ये जागाच नाहीये. आता नेमकं काय करू? प्रगमन विगमन किंवा प्रगमन वर्जन संघर्ष. आणि चौथं जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, कॉन्फ्लिक्ट म्हणून, डबल अप्रोच अव्हॉइडन्स. म्हणजे दोन गोष्टी किंवा दोन ऑप्शन्स तुमच्या समोर असे आहेत की दोन्ही ऑप्शन्स मध्ये फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत, पण तरीही त्यातलं एकच काहीतरी निवडायचं आहे. हे चारही कॉन्फ्लिक्ट, द्वंद्व, संघर्ष सोडवण्यासाठी योगाची अत्यंत मदत होते. योगसूत्रांची मदत होते. योगातली जी वेगवेगळी तत्व आहेत त्यांची आपल्याला मदत होते मन स्थिर करण्यासाठी. उदाहरण जर का द्यायचं झालं चौथ्याचं, तर असं की आता समजा घर घ्यायचं आहे मला, आणि काहीतरी माझं एक्झाम्पल अमुक एक असं बजेट आहे की 20 लाख आपण म्हणू. आणि दुसरीकडे माझं म्हणणं असं आहे, किंवा माझी जी एकूण मुख्य गरज आहे की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ते घर असावं. एका एजंटला मी हे काम दिलं, त्या एजंटने मला 2 ऑप्शन दिले. एक तो म्हणाला की सर अगदी बजेट मधलं आहे, म्हणजे तुमचं बजेट जर का 20 लाख आहे तर अगदी 12 लाखाचा खूप छान फ्लॅट आहे. पण कुठे आहे? तो पाथर्डी फाट्याला, अत्यंत लांब आहे तो, की जिथून मुख्य शहरामध्ये यायलाच रोज पाऊण तास लागतं.
म्हणजे बजेटमध्ये आहे पण लांब आहे. दुसरा एक फ्लॅट असा आहे की तो अगदी कॉलेज रोड वरती आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती सगळ्या गोष्टी आहे. अगदी भाजी बाजार, शाळा, कॉलेज, अन्य काही गोष्टी, हॉस्पिटल वगैरे सगळं सगळं. आणि बजेट मात्र 1 कोटी आहे. आता काय करायचं? लांबचा फ्लॅट घेतला तर एक फायदा आणि एक तोटा आहे. शहरातला फ्लॅट जर का घेतला तरी एक फायदा आणि एक तोटा. पण काहीतरी एक तर मला निवडावंच लागणार आहे आता. मग तिथे मी सर्वांगीण विचार कसा करू शकतो? विवेकी विचार कसा करू शकतो? लॉंग टर्मचा विचार कसा करू शकतो? माझे मुख्य प्रेफरन्सेस मी कसे ठरवू शकतो? योगातल्या तत्वांचा, योगातल्या सूत्रांचा जर का मी विचार केला तर हे द्वंद्व सोडवायला मला खूप चांगली मदत होते, जेणेकरून माझं फ्रस्ट्रेशन कमी होतं. आधी जसं आपण डिस्कस केलं. आता माझी थिंकिंग प्रोसेस जास्त क्लिअर होत चालली आहे. म्हणून आपण मागच्या वेळेस सुद्धा म्हटलं की योगाकडे केवळ सकाळी 1 तास किंवा संध्याकाळी 1 तास असा फक्त व्यायामाचा भाग असा नाही, किंवा जसं गंधार सर एकूण म्हणतात की ते केवळ ऑन द मॅट असं नाही, तर योगा हे ऑफ द मॅट पण आहे. किंवा योगाकडे जीवनशैली म्हणून कसं बघू शकतो. ते जर असेल तर माझ्या लाईफमधलं एकूण फ्रस्ट्रेशन, निदान त्याची फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन आणि इंटेन्सिटी, ड्युरेशन आणि इंटेन्सिटी हे कमी होऊ शकतं. म्हणजे मानसिक अस्वस्थता पर्यायानं माझी कमी होते. तुम्ही कुठली सूत्र किंवा तुम्ही आणखीन योगाचा विचार इथे कसा जोडून सांगू शकाल? सर, प्राणायामाने म्हणजे धारणा नेमकं कसं? केल्यानंतर स्पष्ट करा, ते स्पष्ट करा, एक्सप्लेन करा तो तो मुद्दा. अच्छा, हा, अनुलोम विलोम जर केलं ना तर आपलं संथ होतं श्वास, त्याप्रमाणे विचार पण संथ होतात आणि द्वंद्व संपायला मदत मिळते. ओके. पण निर्णय क्षमता वाढू शकते दुसऱ्या बरोबर. बाजूने. बरोबर. मन स्थिर करण्यासाठी प्राणायामाचा उपयोग. ओके, बरोबर आहे. अजून? आसनांमुळे आपल्याला जी स्थिरता मिळते, तर दैनंदिन जीवनातही आपण कुठल्याही कामात कोणती आसनं, कोणती आसनं? विशेषतः ध्यानात्मक आसनं, पण सर्वच आसनांमध्ये होऊ शकतं, कारण तत्वद्वंद्वान अभिघात हा हा. आपण आपलं मन त्या ठिकाणी केंद्रित केलेलं असतं, बरोबर. श्वासावर केंद्रित असतं, त्यामुळे मन बाहेर भटकत नाही करेक्ट. आणि शरीर दोन्ही स्थिर आणि शांत होतं. बरोबर. बरोबर. अजून काय संदर्भ द्याल तुम्ही योगाचे? नियमच्या पालन करून पण आपण द्वंद्व कमी कसं? करू शकतो. कसं नेमकं? हा, म्हणजे ह्याच्यामध्ये हे लास्ट आहेत की विवेकी विचार करायचा. म्हणजे विवेकी विचार करायचा म्हणजे आपण सगळे आपण संतोषी पण राहायच्या आणि हे पण आपला बजेट पण बघायचा. आणि तो विचार करून आपण बाय हा घर बाय केला म्हणजे घर खरीदला तर आपल्याला सोपा होईल असा. बरं. अजून योगासनांचे संदर्भ कसे देऊ शकतात किंवा योगसूत्रांचे संदर्भ? प्रयत्न योगसूत्रांचाही प्रयत्न आपल्याला सूत्र पण लागू पडत नाही. योग चित्तवृत्ती निरोध, हा पहिलं वृत्ती पण निरोध केला म्हणजे हे होईल ना आपलं. बरोबर. अजून? निकुम मॅडम काहीतरी सांगत होत्या. योगसूत्रांचाही शरीर मनावर परिणाम होत असतो. ते हा. सतत आपण म्हणत गेलो आणि ते आचरणात आणत गेलो कोणती तर सूत्र? एक एक सूत्र जसं
आता भापकर मॅडमने सांगितलं तो तो संदर्भ तुमच्या उत्तरांमध्ये येणं आवश्यक आहे. यमनियमांच्या संदर्भात सांगितलं तर संतोषात अनुत्तम सुख लाभ हा. हा हा. संतुष्ट राहिलो तर सर्व प्रकारची सुख आपोआप आपल्याला प्राप्त होतात, म्हणजे कारण आपल्याला मुळात अपेक्षाच कमी होतात, त्यामुळे ती मिळालेलीच असतात. करेक्ट. हे महत्वाचं ठरेल इथे. बरोबर बरोबर. आणि अहिंसा सुद्धा, कारण आपण अहिंसा पालन केलं यमातलं तर आपण दुसऱ्याला दुःख दिलं नाही तर आपल्याला कोणी दुःख देणार नाही. हम्म. ठीक होतं. ओके. सर ओंकार याची त्याने संशय प्रमाद आलस्य त्या सूत्राचा पण आपण उपयोग करू शकतो सर. कोणत्या म्हणजे जे सूत्राचा? अंतराय आहे किंवा आलस्य, हा हा. प्रमाद. आसनांमुळे आणखी एक महत्वाचं आहे की जेव्हा तुमचं शरीर सुदृढ नसेल तेव्हा मनही सुदृढ नसतं, आणि करेक्ट. आसनांमुळे आपण आपले शरीर दृढ होतं, मन दृढता वाढते, त्यामुळे सगळ्या संकटांना तोंड देण्याची क्षमता माणसामध्ये येते. बरोबर. पण होऊ शकतं म्हणजे हे. हम्म. सर ओंकार ध्यानाचाही आपल्या शरीर मनावर खूप परिणाम होत असतो. हो. आणि अभाव प्रत्यालंबना वृत्ती निद्रा, जेव्हा वृत्ती निद्रा म्हणजे झोप आणि अभाव म्हणजे अज्ञान हे दूर झालं तर तमोगुणाची ही वृद्धी होते, आणि त्यामुळे तमोगुणांमुळे जी निद्रा येते तर करेक्ट. त्या निद्रेतून आपण चित्त आणि तमोगुण वृत्तीचा परिणाम हा लोप पावतो, त्याचाही आपला उपयोग साठी होतो. शवासन खूप महत्वाचं आहे. खरंय. आसनामध्ये आपण शरीर मन हे सगळं शांत होऊन जातं. हो विचारतेकडे आपण जसं ध्यानामध्ये तसं विश्रांती मिळते सगळ्याला. हो. त्यामुळे मानसिक विकारांसाठी शवासन खूप चांगलं आहे. बरोबर. बॉडी माइंड रिलॅक्सेशन. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश, हा अविद्या अस्मिता राग द्वेष हे आणि अभिनिवेश हे 5 जे क्लेश आहेत ते 5 क्लेश तर दूर झाले म्हणजे अविद्येचा नाश होईल, आणि अविद्येचा नाश होईल म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. करेक्ट करेक्ट. हा, एक मिनिट. एक क्वेश्चन पेपर मुद्दाम दाखवतो, कारण हे मॉड्यूल तुलनेनं छोटं असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अगदी सोपंच आहे. हे दिसतंय आता ह्यातला हा तिसरा प्रश्न बघा. तणाव म्हणजे काय? सध्याच्या काळातील कारणे आणि लक्षणे सांगा. योगातील प्रक्रिया तणावावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवतात? मग इथे तणाव आणि डिप्रेशन हे एकच त्यांनी कन्सिडर केलेलं आहे, किंवा दुसरं आहे पुन्हा नैराश्य या मनोविकृतीची लक्षणं आणि गांभीर्य स्पष्ट करा. आधुनिक मानसशास्त्र आणि योग हे या व्याधीवरती कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतील? म्हणून जसं मगाशी म्हटलं की वेस्टर्न सायकोलॉजीचा जो मुख्य सिलेबस आहे त्याच्यामध्ये कुठेही योगा थेरपी असं नाहीये किंवा योगोपचार असं नाहीये, पण तरीही ते प्रश्न विचारतात, कारण ती भूमिका अशी आहे की जर 4th सेमिस्टरला तुम्ही सायकोलॉजी शिकतायत, 3 सेमिस्टर, आणि ह्या 4थ्या सेमिस्टरमध्ये सुद्धा आसनांचा अभ्यास तर तुमचा होतच आलेला आहे. मग जे तुम्ही तिथे प्रॅक्टिकलमध्ये शिकलेले आहात ते तुम्ही म्हणजे ते नॉलेज इथे कसं जोडू शकतात? सर इथे नैराश्याचं आता ह्याच्यामध्ये आधुनिक मानसशास्त्र कसा उपचार करणार? हो. योगाचं जोडू, पण आता आधुनिक मानसशास्त्रात कसा उपचार होतो? हा, आधुनिक मानसशास्त्र म्हणजे काउन्सिलिंग येतं तिथे, की सीबीटी आणि आरईबीटी हे कॉग्नेटिव्ह अप्रोच झाले, की त्यांचा मुख्य भर असा आहे की शक्य असेल तर परिस्थिती नक्की बदला, बिहेवियर थेरपी सारखं, की वातावरण बदला, आपोआप तुमची मानसिकता बदलते.
म्हणजे जर का घरी आहोत तर सारखी झोप येते, मग बाहेर पडल्यावरती झोप नाही येणार किंवा कमी येईल वगैरे असं. पण आधुनिक मानसशास्त्र हे हे सांगतं की वातावरण बदलणं हे नेहमी जर का शक्य नसेल, तर मग तिथे आपण आपला अप्रोच किंवा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो. म्हणून जे मगाशी म्हटलं की हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस, व्यक्तीला जेव्हा नैराश्य येतं तेव्हा त्या व्यक्तीची मानसिक अशी विचारसरणी या 3 मुद्द्यांना धरून असते: होपलेसनेस, हेल्पलेसनेस आणि वर्थलेसनेस. आता पुढे काहीच चांगलं होणार नाही, सगळं असंच आहे, अंधारच आहे आयुष्यात, आता सगळं संपलं, फक्त माझ्याच बाबतीत असं होतं, किती वाईट वगैरे वगैरे. त्याच्याऐवजी खरंच नेमकं काय झालेलं आहे, जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाकडे आपण जर ऑब्जेक्टिव्हली बघू शकलो, तर आपल्याला समजेल की ते नुकसान 50% झालंय का 70% झालंय का जेमतेम 20% झालेलं आहे. आणि मी आतापर्यंत त्या 20%च्या नुकसानालाच 110% नुकसान झालं असं एक्झॅजिरेट करून बघत होतो. मी माझं थिंकिंग रॅशनल कसं करू शकतो, विवेकनिष्ठ विचार, मानसोपचार पद्धती, आरईबीटीचं जे नाव आहे मराठीतलं, विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धत, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. सर परत सांगा मराठी नाव. विवेकनिष्ठ हम्म. मानसोपचार पद्धत. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये फक्त समुपदेशनच होणार का काही औषध समुपदेशन देतात? नाही, नाही. नाही. समुपदेशनमध्ये फक्त आणि फक्त समुपदेशन, केवळ चर्चा. त्या चर्चेतून त्या व्यक्तीला ते रिअलायझेशन किंवा इन्साइट की हो, नेमके माझे बिलीफ काय आहे किंवा माझं एकूण परसेप्शन काय आहे, मी ते कसं बदलू शकतो, मी आणखीन एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे किंवा त्या व्यक्तीकडे कसं बघू शकतो की जेणेकरून माझी मानसिक अस्वस्थता किंवा नैराश्य कमी होतं. आता याच्यामध्ये त्या व्यक्तीचं पण समुपदेशन आणि कुटुंबातले पण करू शकतात का? शक्य हो, आवश्यक असेल, शक्य असेल तर इव्हन कुटुंबाचं सुद्धा, ज्याला आपण फॅमिली काउन्सिलिंग म्हणतो किंवा फॅमिली थेरपी. पण मुख्य प्राधान्य अ, हे आधी त्या व्यक्तीला असतं, त्या व्यक्तीचे ते मानसोपचार होणं आवश्यक आहे. समुपदेशन म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थॉट्स त्याला सांगितले जातं का? नाही, 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 असं नाही. समुपदेशन म्हणजे फक्त सल्ला देणं किंवा फक्त पॉझिटिव्ह असं नाही, तर तो संवाद अशा प्रकारे असतो की जिथे त्या व्यक्तीला समजून घ्यायला पाहिजे. पूर्णपणे नॉन जजमेंटल होऊन ऐकून घेणं, समजून घेणं. अनेकदा त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये तसं ऐकून घेतलं जात नाही, म्हणून ते मानसिक दडपण वाढतं. तो काउन्सिलरचा रोल असतो की सहजतेनं ऐकून कसं घेऊ. क्लायंट आणि काउन्सिलर या दोघांमधलं जे नातं असतं, ते नातं ट्रस्ट आणि ओपननेस या 2 मुद्द्यांना धरून असतं. विश्वास आणि मोकळेपणा, ज्या गोष्टी जवळच्या माणसांनाही सांगताना एक प्रकारचं दडपण येतं, त्या गोष्टी अशा पद्धतीनं तो काउन्सिलर म्हणजे ते रिलेशनशिप अशा पद्धतीने डेव्हलप होतं की जिथे ती व्यक्ती सहजतेनं या सगळ्या गोष्टी सांगते की असं झालं, मग तसं झालं, आणि मग मी हा विचार केला होता, माझं ते इंटेन्शन होतं, अमुक तमुक वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे टू मेक द पर्सन सायकोलॉजिकली इंडिपेंडंट. त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या तो विश्वास निर्माण होणं की हे माझं जीवन आहे, या माझ्या जीवनातल्या समस्या आहे आणि त्यांना मी सामोरं जाऊ शकतो, मी हाताळू शकतो. त्या समुपदेशनातून माझ्यातले स्ट्रेंथ्स कुठले आणि माझ्यातले विकनेसेस किंवा माझ्यातले काही असे लिमिटेशन्स हे ओळखता येणं आणि ते स्वीकारता येणं, हे सुद्धा काउन्सिलिंगचा आउटकम आहे. काउन्सिलिंग म्हणजे फक्त सगळं गुडी किंवा फक्त पॉझिटिव्ह असं नाही. हा झाला आधुनिक मानसशास्त्रातला उपचारांचा भाग. शेवटी त्याचं त्यालाच फेस करायचंय, त्याच्यासाठी सक्षम विचारांनी. करेक्ट, करेक्ट. त्याला दवा पण देते ना सर, औषधी पण देते ना ती गोळी वगैरे, म्हणजे ते विचार कमी सायकॅट्रिस्ट, होईल. ते हा, विचार. सायकॅट्रिस्ट
सायकॅट्रिस्ट गोळ्या देतात. सायकॅट्रिस्ट सहसा काउन्सिलिंग करत नाही. सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर जे असतात ते काउन्सिलिंग करतात, पण ते गोळ्या देत नाही. हा फरक आहे दोघांमधला. ठीक आहे. सो इथे थर्ड मॉड्यूल हे आपलं पूर्ण झालं. मागच्या आठवड्यात आपण सायकोसिस म्हणजे काय आणि न्यूरोसिस म्हणजे काय ते बघितलं. त्यांच्यातले वेगवेगळे मानसिक आजार कुठले ते बघितले. मुळात मानसिक आजार म्हणजे काय, मानसिक आजारांची मुख्य लक्षणं कुठली, हाही भाग आपण बघितला. आणि डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन वरती आज आपण सविस्तर अशी चर्चा केली. हे पीपीटी आणि हे नोट्सही शेअर करतो. इव्हन क्वेश्चन पेपर पण शेअर करतो ते. म्हणजे वाईट डिप्रेशन ना, ज्याच्यातनं आत्महत्येकडे माणूस जातो. हो हो. डिप्रेशन दूर होऊ शकतं, डिप्रेशनला वेळ लागतो. डिप्रेशन पण दूर होऊ शकतं नक्की, पण जर वेळीच आपण व्यक्त झालो, कोणाकडे एक्सप्रेस झालो. एक आहे की डिप्रेशन सुद्धा पूर्णपणे बरं होणार आहे. आपल्या सर्दी ताप खोकल्यासारखंच ते आहे. सर काही काही आजारांमध्ये समजा मेनोपॉज सारख्या याच्यामध्ये काही वेळा चिडचिड पण होते किंवा हो डिप्रेशन येतं. हो. तर मग ह्या आजाराचं आणि ह्या डिप्रेशनचं आपण म्हणजे वेगवेगळं कसं ठरवणार की हा आजार आहे? मेनोपॉज म्हणजे एक प्रकारचं 40 नंतर येणारे साईन बरोबर सिम्पटम्स बरोबर, आहे. खरंय खरंय. आणि हे डिप्रेशन हे मध्ये पण म्हणजे काही करावं असं वाटत नाही किंवा म्हणजे खरंय. चिडचिड होते. तर मग आपण ह्याचं सेपरेशन कसं करणार? कशामुळे होतंय हे समजून घेणं महत्वाचं. जर का मेनोपॉज असेल, त्याच्यामुळे जर का ती चिडचिड होत असेल, म्हणजे एरवी होत नव्हती, 45 किंवा 46व्या वर्षापर्यंत त्या काकू अगदी व्यवस्थित होत्या, पण मागचे 2-1 वर्ष त्यांची थोडीशी चिडचिड वाढली किंवा अपसेटनेस किंवा उदास राहणं हे वाढलेलं आहे. आणि हे कारण पण समजतंय फिजिओलॉजिकल, की ही ती आत्ताची अशी विशिष्ट फेज आहे. अशी फेज ही काही वेळेस काही जणींच्या बाबतीत प्रेग्नन्सीत पण असते. म्हणून कारण जर समजून घेतलं तर आपल्याला ते बायफर्केट करता येईल की हे पूर्णपणे म्हणजे फक्त आणि फक्त मानसिक आहे की त्याला शारीरिकतेचा पण आधार आहे. मग ते काउन्सिलिंग मधून आणखीन रिफ्लेक्ट होतं. डिलिव्हरी ओके. नंतर पण काही वेळा हिस्टेरिक हो होतात. हो हो हो. या अवस्थेत जास्त कुटुंबाचा आधार महत्वाचा असतो. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. पण मग त्याचं पुढे जाऊन रूपांतर डिप्रेशन सारख्या आजारामध्ये होऊ शकतं का? जर का वेळीच लक्ष नाही दिलं, संवाद जर का नसेल त्या नात्यांमध्ये, तर शक्यता आहे की मेनोपॉज सोबत असणारे जे डिप्रेशन आहे ते मग पुढे मेनोपॉज गेल्यानंतर सुद्धा राहू शकतं. आतापर्यंत शारीरिक बाजू होती, पण आता शारीरिक कुठलीही बाजू नसताना सुद्धा ते डिप्रेशन पुढे आणखीन कंटिन्यू होऊ शकतं. आणि मग काही वेळेस इतर सामाजिक किंवा म्हणजे सायको सोशल फॅक्टर्स पण कॉन्ट्रीब्यूट हे करतात. तोही भाग आहे. सतत निगेटिव्हिटी असल्यानंतर वातावरणामध्ये हो हो हो. होऊ शकतो. म्हणजे कोणी तुला काही जमतच नाही, तुला काही येतच नाही, असे प्रकार मी बघितलेत. त्याला मग हो. विश्वासच गेलेला असतो त्या लोकांचा. हो हो. त्यामुळे ह्या विकाराकडे जाऊ शकतात. बरोबर. उद्यापासून आपण 4th मॉड्यूल सुरू करू, मग 4थं आणि शेवटचं.